या 14 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये एक जी प्रमुख मागणी आहे ती आदिवासीमध्ये बोगस आदिवासी घुसल्याची आणि या सगळ्या विषयावर काही जुने आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात। काय तुम्हाला या संदर्भात सांगायचं आहे? बोगस आदिवासीचा तुम्ही एक धक्कादायक आरोप करता। हो, निश्चित स्वरूपामध्ये मी धक्कादायकच आरोप करतोय त्याच्यावरती आणि तो आरोप करत असताना पुराव्यानिशी आरोप करतोय आम्ही महादेव कोळी म्हणून ह्या आदिवासी सह्याद्री पट्ट्यामध्ये पूर्वी फक्त 5 जिल्हे आणि 14 तालुके एवढ्यापर्यंतच मर्यादित महादेव कोळी हा खूप कमी प्रमाणामध्ये होता। परंतु आता येत्या काळामध्ये कालखंडामध्ये हा महादेव कोळी 5 जिल्हे आणि 14 तालुक्याच्या बाहेर कसा निर्माण झाला ह्याचं अजूनपर्यंत ना शासनाने गांभीर्याने विचार केला, ना आमदार खासदार मुख्यमंत्री मोदयांनी विचार केला। येतात बोगस द्या दाखले, येतात बोगस द्या दाखले अशी स्थिती ह्या TRTIच्या समित्यांमध्ये झालेली। तर ह्या थेट आरोप आहे TRT वरती। हो, निश्चित स्वरूपामध्ये TRTI मध्ये आरोप म्हणजे आम्ही स्वतः हिअरिंग मध्ये त्यांच्या उपस्थित राहतो आम्ही त्यांच्या हिअरिंगला आणि ह्या बोगसांच्या पूर्ण आमच्याकडे RTI पासून ते ह्यांना अवैध करपर्यंत आमच्याकडे पूर्ण डिटेल माहिती। त्याच्यामुळे हे अधिकारी जे आहेत हे मॅनेज होऊन एक मीनाक्षी उन्हाळे म्हणून तुम्हाला सांगतो, ठाणे उदाहरण ठाणे जिल्ह्याचं मीनाक्षी उन्हाळे ही ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत अधीक्षक होती। तर ह्या मीनाक्षी उन्हाळेच्या कालखंडामध्ये लाखो हजारो बोगस व्हॅलिडिटी गेलेल्या आहेत आणि 2.5 लाख रुपये लाच घेताना अँटी करप्शननी रंगे हात तिला पकडली। याच्यामध्ये हो, दाखले देताना रंगे हात 2.5 लाख रुपये पकडलेले आहेत। याच्यामध्ये सर्वात मोठा हात होता हा विजय मोरे संशोधक अधिकारी। हा विजय मोरे आजही तिथं नोकरी करतोय आणि ह्या विजय मोरेनी त्यावेळेस 7,000 रुपये तिथं लाच घेतली आणि त्याचं नाव ह्या यादीला लागलं। परंतु मुख्यत्व म्हणजे हा विजय मोरे होता। पुणे व्हॅलिडिटी झाली, औरंगाबाद झाली, नाशिक झाली, ठाणे झाले, अशा सगळ्याच आमच्या 14 समित्या। आपण पाहिलं की आदिवासी समाजाचे जे दाखले आहेत ज्या समितीकडून दिले जातात, आदिवासी विकास संशोधन समितीकडून, त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याच ठिकाणाहून हे सगळे दाखले जे आहेत ते बोगस आदिवासींना पुरवठा केला जातो असा धक्कादायक आरोप हा आदिवासी बांधवांनी केलेला। याची सगळी चौकशी खरं झाली पाहिजे आणि याच्यावरती जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आदिवासी बांधव, आदिवासी विद्यार्थी करताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।